नाशिकच्या दिंडोरी इथल्या शिवाजीनगर भागात राहणारा दीपक गांगोडे। शनिवारी संध्याकाळी हा दीपक घरातून बाहेर पडला। रात्री उशीर झाला तरी मुलगा घरी परतला नाही म्हणून आईने फोन केले। त्यातला एक फोन दीपकने उचललाही। 10 मिनिटात घरी येतो असं त्याने आईला सांगितलंही। ओझरचे मित्र मंगेश पावडे, अक्षय कुवर यांच्याबरोबर आहे असंही त्याने आईला सांगितलं। पण त्यानंतर घरी आला तो त्याचा मृतदेह। आई रंजना गांगोडेशी फोनवरून बोलला तेव्हाही दीपक मित्रांबरोबर दारू पित होता। आईचा फोन ठेवून मित्रांबरोबरची पार्टी थांबवून लगेच निघायचं असं त्याचं ठरलं होतं। पण त्यानंतर किरकोळ कारणांवरून या तिघांमध्ये वादावादी झाली। त्यातून हाणामारी झाली। या हाणामारीत दीपकच्या मानेवर लाथ बसली। त्यामुळे त्याच्या शरीरातल्या आतल्या भागात रक्तस्राव होऊ लागला। रक्तस्रावामुळे तो बेशुद्ध झाला। पण बेशुद्ध झालेल्या त्याला त्याच्या मित्रांनी बाईकवर टाकून दिंडोरी नाशिक रोडला लागून असलेल्या वनारवाडी शिवारातल्या राजयोग हॉटेलजवळ नेलं आणि तिथे कचऱ्याच्या पेटी शेजारी टाकून दिलं। नंतर त्याचे मित्र त्याची बाईक घेऊन निघून गेले। त्यानंतर बेवारस अवस्थेत असलेलं दीपकचं प्रेत पाहून स्थानिकांनी पोलिसांना कळवलं। पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंग परदेशी तपासाला लागले। मृताची ओळखही लगेच पटली। पोलिसांनी तातडीने तपास करून दीपकचे मित्र मंगेश पावडे, अक्षय कुवर यांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं। दीपकच्या घरी घटना कळल्यावर त्यांनीही दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी दोघं मित्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतलाय। पोलीस पुढील तपास करत आहेत। या संदर्भातल्या आणखी अपडेट्स येतील तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू। लोकमत डिजिटलसाठी मनमाडहून अशोक बेदरी, लोकमत डिजिटल।